नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव यांची विलक्षण कथा. नेवाशीत ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा आळंदीत आले. पूर्वी त्यांना अपमान सहन करावा लागला होता, पण आता मात्र त्यांचं उत्साहात स्वागत झालं. त्या काळात एक प्रसिद्ध योगी होते, चांगदेव. ते 1400 वर्षांचे होते. लहानपणापासून तप करून त्यांनी अनेक सिद्धी मिळवल्या होत्या. साधारण लोक घोड्यावर हत्तीवर फिरतात, पण चांगदेव वाघावर बसून फिरायचे आणि साप चाबकासारखा वापरायचे. इतक्या सिद्धी मिळाल्या तरी त्यांना समाधान नव्हतं. आपल्याला अजून परब्रह्म समजलेलं नाही अशी त्यांची अवस्था होती. जेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांची कीर्ती कळली तेव्हा त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं. पण ज्ञानेश्वरांना लहान समजावं की मोठं समजावं की बरोबरीचं याचा निर्णय न झाल्याने त्यांनी कोरा कागदच पत्र म्हणून पाठवला. तो कागद पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. मुक्ताई लगेच म्हणाली, दादा, शेकडो वर्ष तपस्या करूनही चांगदेव कोरेच राहिले. ज्ञानेश्वरांनी त्या कागदावर 75 ओव्या लिहिल्या. त्यात त्यांनी सुंदर उपमा देऊन परमात्मा आणि जग हे एकच आहे असं सांगितलं. या ओव्यांना नंतर चांगदेव 65 म्हटलं गेलं. त्या ओव्या वाचून चांगदेव आनंदित झाले आणि ते मोठ्या लवाजम्यासह ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले. वाघावर बसलेले, हातात साप चाबकासारखा, मागे शिष्यांचा ताफा असा त्यांचा थाट होता. त्यांची बातमी ज्ञानेश्वरांना मिळाली. ते भिंतीवर बसून भावंडांशी बोलत होते. त्यांनी भिंतीला इशारा केला आणि पाहता पाहता भिंत हवेत उडाली. त्या भिंतीवरूनच ते चांगदेवांच्या स्वागताला गेले. वाघावर नियंत्रण मिळवणारा योगीही थक्क झाला, कारण सजीव प्राणी नियंत्रित करणं आणि निर्जीव भिंत गतिमान करणं यात फरक होता. चांगदेवांचा उरलेला अहंकारही गळून पडला. त्यांनी ज्ञानेश्वरांसमोर लोटांगण घातलं. ज्ञानेश्वरांनी त्यांना हात धरून उठवलं आणि मुक्ताईकडे शिष्यत्व द्यायला सांगितलं. त्या दिवसापासून चांगदेव अहंकारमुक्त होऊन भक्तीच्या मार्गावर आले.